नमस्कार. आज मी तुमच्यासमोर बोलण्यासाठी येतो याचं कारण म्हणजे टी व्हीवरील 2 बातम्या. एक जी बातमी होती ती बातमी म्हणजे ज्यांचं लग्न ठरलं होतं अशा दाम्पत्यापैकी मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा लोहगडावरती ढकलून खून केला. अतिशय लाजिरवाणी गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे लोकलमध्ये जात असताना एका प्रवाशाने पाऊस चालू असताना दरवाजा ओपन केला. त्या लोकलच्या डब्यामधील काही लोकांनी त्या प्रवाशाला सांगितलं की दरवाजा बंद कर. त्याने ऐकलं नाही. त्यातील एक तरुण 22 वर्षाचा मुलगा त्या दरवाजापाशी गेला आणि त्याने तो दरवाजा बंद केला. या रागातून त्या माणसाने त्या 22 वर्षाच्या मुलाचा चाकूने खून केला. या 2 गोष्टींमध्ये जो दुवा आहे तो दुवा मी या ठिकाणी सांगणार आहे. बऱ्याच लोकांनी राज्यातील लोक, परप्रांतीय, जात-पात या गोष्टींचा उल्लेख करून टीका टिप्पणी केली. पण त्या सर्व लोकांना आपण बाजूला ठेवूयात. आपण मेन मुद्द्यावरती येऊयात की आजकालची जी तरुण मंडळी आहे, सोशल मीडियाच्या वापरामुळे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, त्यानंतर बरीच माध्यमं आहेत, मोबाईलमध्ये गुंतून असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये सामाजिक भावना कमी झाली आहे. त्यांना नाते, त्यांना घृणा, इतर काही गोष्टींचं तारतम्य राहिलं नाही आहे आणि अशा विचित्र गोष्टी ते करत आहेत. एक साधी गोष्ट आहे, दरवाजा बंद करायचा. किंवा त्या मुलीचं उदाहरण घ्या ना. जर तिला हे लग्न पटत नव्हतं तर तिने तिच्या पालकांना त्याची कल्पना द्यायला पाहिजे होती. जर ती मुलगी इंट्रोवर्ट असेल किंवा तिला सांगायला घाबरत असेल तर तिने निदान जो होणारा मुलगा आहे त्याला ती कल्पना दिली असती तर माझ्या मते असा प्रसंग घडला नसता. दुसरी गोष्ट, साधा दरवाजा बंद करण्याची गोष्ट, त्या दोघांची चुकी मला म्हणता येईल. ठीक आहे, जर मी तर एक म्हणतो, मला बरेच जण म्हणतील की तू घाबरट आहे, काय आहे, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही फॅमिलीबरोबर असताना, एकटे असताना बाहेर कोणाबरोबरही पंगा घेऊ नका. अशा पंग्यामुळे ती गोष्ट, छोटीशी गोष्ट असेल, ती गोष्ट मोठी कशी होईल याचा आता मेळ लागत नाही आहे. तर या लहान लहान गोष्टी ज्या आहेत ह्या सोशल मीडियाच्या वापरामुळे प्रत्येकाला आपल्या भावनांवरती आवर राहिला नाही आहे. भावनांचा उद्रेक होतो, स्ट्रेस असतो. तर अशा गोष्टीच्या वेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट, सार्वजनिक ठिकाणी आपण ज्याला ओळखत नाही, आपण त्याचा आपला काही संबंध नाही, त्या लोकांशी आपल्याला पंगा घ्यायचाच नाही आहे. काही घटना घडत असेल तर सॉरी यार बस म्हणून त्या ठिकाणाहून निसटून जायचं आहे. तर त्यामध्ये मी बॉडी बिल्डर आहे, ताकदवर आहे, मी याला बघून घेईल असं काही करायचं नाही आहे. आपण फक्त लक्षात ठेवायचं आहे की ते कन्फ्लिक्ट, ते भांडण कसं संपेल आणि त्यातून आपण बाहेर कसं पटकन पडू, हा मार्ग त्यातून शोधायचा आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची पालकांसाठी की तुम्ही तुमच्या मर्जीनुसार मुलांचं लग्न करून देऊ नका. आताच्या 10 वर्षाच्या काळामध्ये एक पिढी बदलली आहे. मुलं मुली हे त्यांचे विचार घेण्यास सक्षम आहेत. दे आर इंडिपेंडेंट राईट नाव.
तो तुम्ही त्यांना फोर्स करू नका. तुम्ही मुलांवरती फोर्स करू नका. अमुकशीच लग्न कर, याच्याशी लग्न कर, या घराशी लग्न करायचं. या गोष्टी आता निव्वळ आहे. तुम्ही जर मुलांना फोर्सफुली करत असाल तर एकतर त्यातील दोघांपैकी त्यांच्यात नेहमी भांडणं होत राहतील, पहिली गोष्ट. नाहीतर त्यातील एकजण एकाला मारेल, नाहीतर एकजण स्वतःला संपवून टाकेल. या आयुष्यभराचं दुःख पाठीवरती वाहण्यापेक्षा त्यांना विचारून त्यांच्या मनाप्रमाणे लग्न करून द्या. आपण आता संवेदना या संपलेल्या आहेत. समाज हा अतिरेकाकडे जातो आहे. अतिरेकी विचारधारेकडे जातो आहे. अतिशय घृणास्पद कृत्य आता होत चालली आहेत. आपल्या मनावरती कंट्रोल ठेवा, आपल्या बोलण्यावरती कंट्रोल ठेवा. चांगलं वागा. धन्यवाद.